मित्र स्नेही हे डॉक्टर उल्हास फडके यांचं काल रात्री पहाटे अकोला येथे देहावसान झालं। यवतमाळ येथे त्यांचं देहावसान झालं आणि सर्वांना एक अत्यंत आश्चर्याचा धक्का म्हणा, दुःखाचा धक्का असा बसला। कारण शेवटल्या क्षणापर्यंत ते लोकांशी बोलत होते। संध्याकाळी लोकांशी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलले, आमच्याशी बोलले संध्याकाळी, आणि त्यांनी हेही सांगितलं की आता माझा इथं थांबलो आहे आणि आता मी निघतोय आणि उद्यापर्यंत मी पोहोचतो असं ते सांगितलं। पण ते पोहोचले, पण अपेक्षित अशा अवस्थेत पोहोचले नाही। आपलं सर्वांचं दुर्दैव आहे। त्यांच्याबद्दल मी थोडी माहिती सांगतो की भंडाऱ्यामध्ये लहानाचे मोठे झाले, नूतन महाराष्ट्र विद्यालयात शिकले, पण लहानपणीच त्यांच्या डोळ्यातली ॲट्रोफी जी आहे, जी नर्व होती रॅटिनल, ती जरा सुकल्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये थोडंसं अंधत्व, अधूपपणा आला होता। पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, कॉलेजमध्ये गेले, पण त्यांना सायन्स घेता आलं नाही पूर्णपणे, म्हणून त्याने फिजिक्स आणि सायन्स, मॅथ आणि मग सोबत मॉरिस कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स घेऊन त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्स आणि मॅथमध्ये केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी नवप्रभाग विद्यालय वरठी येथे नोकरी केली। आणि त्या नोकरीच्या काळात ते परत विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले, तेव्हा माझी मैत्री झाली त्यांची 1977ला। तोपर्यंत विद्यार्थी परिषदेचं काम त्यांनी जोरात केलं 80-82पर्यंत। त्यानंतर शिक्षक परिषदेचं काम केलं। शिक्षक परिषदेचं काम करता करता आत्ता ते भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक आघाडीचे प्रांत संयोजक झाले। असा त्यांचा प्रवास आहे। पण ते काम करत असताना ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं त्या त्या क्षेत्रात अत्यंत प्रावीण्य प्राप्त असं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांना PhD, त्यांचा जो विषय होता तो खांदेवाल्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी PhD केली। त्यांचा विषय होता पूर्व विदर्भातला मत्स्य व्यवसायाचं अर्थशास्त्र, आणि ह्या विषयामध्ये संपूर्ण भारत देशातले ते एकमेव PhDचे तज्ज्ञ होते। आणि मग काही वर्ष त्यांनी मग विदर्भ मच्छीमार संघात डायरेक्टर म्हणून राहिले। ते ऑल इंडियामध्ये फिरले आणि भारतीय जनता पार्टीच्या मत्स्य व्यवसायाच्या पॉलिसी बनवण्यामध्ये डॉक्टर उल्हास फडके यांचा अत्यंत मोलाचा सहभाग। त्यांच्यामुळे वेगळं त्यांच्या सल्ल्यामुळे जे धोरण बनलं त्याच्यामुळे वेगळं मंत्रालय हिंदुस्थानामध्ये मत्स्य व्यवसायाचं झालं। असं करता करता त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये, म्हणजे आज शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची प्रसिद्धी होती। अनेक शिक्षण क्षेत्रातले लोक त्यांची आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे। जलतज्ञ म्हणून ते अत्यंत प्रसिद्ध होते। 1995 साली महाराष्ट्राच्या सिंचन आयोगाचे ते सदस्य झाले आणि त्यांनी जलतज्ञ म्हणून नाव कमवलं। संबंध महाराष्ट्रात फिरून दुसऱ्या सिंचन आयोगाचं लेखन त्यांनी केलं आणि त्याच आधारावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली। आणि त्यांचं शेवटलं जे पुस्तक ते यवतमाळला यासाठी गेले की त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आमचे सुहास पाटील आहेत, त्यांच्या मदतीने ते सहलेखक आहेत, त्यांच्या मदतीने ते आपलं हे ग्रंथसंभार, म्हणजे दीनदयाल उपाध्यायांच्या एकात्म मानववादातलं अर्थशास्त्र असा त्यांचा विषय घेऊन ते आपला प्रबंध पूर्ण करणार होते। त्यासाठी यवतमाळला जायचे ते आणि सुहास पाटील त्यांना मदत करायचे। तर ह्या सर्व प्रसंगी आपण एकत्रित आलो। आजची शोकसभा आपली याला अशी विस्तीर्ण घ्यायची नाही आहे, त्यांच्यासाठी वेगळी सार्वजनिक वाचनालयामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये 10 दिवसानंतर स्वतंत्र असं श्रद्धांजली सभा, कारण या ठिकाणी त्यांचे खूप मित्र आहेत त्या ठिकाणी आणि अनेक मित्र त्यांच्याविषयी की त्यांच्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त कराव्या असं वाटणारे अनेक लोक इथं आहेत। त्यामुळे त्या सर्वांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी म्हणून स्वतंत्र असा कार्यक्रम लायब्ररीत आपण घ्यायचा आहे। त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहाल अशी आत्ता मी विनंती करतो। आणि या ठिकाणी आत्ताचं हे शोकसभा जी आहे थोडक्यात जी आटपायची आहे, त्याचे अध्यक्षस्थान आमच्या अनिल सोले, त्यांच्या अत्यंत निकटचे सहकारी आमदार अनिल सोले या ठिकाणी त्यांना मी अध्यक्षस्थान या ठिकाणी घ्यायला विनंती करतो। आणि त्यांचे जे मित्र आहेत शिक्षक परिषदेचे वर्षानुवर्ष काम करणारे, त्यांच्यासोबत दीपक कुकले यांना इकडेच आहे तुमच्या बाजूला, दीपक कुकले यांना 2 मिनिटं मी विनंती करतो। उल्हास फडके परिवारातले ते सगळे मित्र ते जिथे जिथे पाहतोय लक्षात आलं की कुठे ना कुठेतरी उल्हास आणि आपण आणि मी असं कुठेतरी संबंध आला। गेल्या 50 वर्षापर्यंत हा गृहस्थ माझ्या सोबत होता।
वेगवेगळ्या पातळीवर आम्ही कामं केलेली आहेत. अत्यंत निगर्वी उत्तम प्रवासी कार्यकर्ता म्हणून त्याला म्हणता येईल असे आमचे उल्हासजी आमच्या सर्वांसाठी म्हणून एक खरंच आधारवड होते. वैयक्तिक आयुष्यात प्रचंड संघर्ष केलेला हा माणूस आहे, पण कुठेही त्याचं शिकंज चेहऱ्यावर दिसणार नाही. जो कोणी रात्री बेरात्री त्यांच्याकडे येईल त्याला कधी त्यांनी नाउमेद नाही केली. त्याला फोनवर जर सांगितलं की गडचिरोलीला एका ठिकाणी उपोषण चालू आहे आणि तुम्हाला जाऊन सोडवायचं आहे, सकार शब्द न काढतात दुसऱ्या दिवशी ते उपोषणस्थळी असायचे. इतके तळमळीचे कार्यकर्ते. माझा तर घरगुती संबंध राहिलाय त्यांच्याशी, आपल्या सगळ्यांचाच राहिला. प्रचंड दुःख होत आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना. त्यांच्या निकटच्या मित्र तारीखबाई त्यानंतर आजचे सन्माननीय अध्यक्ष अनिल सोले यांनी त्यांचा काळ बराच वेळ त्यांच्यासोबत घालवला. उल्हासजी फडकेबद्दल एकच सांगायचं राहिलं माझं की त्यांनी विद्यार्थी परिषदेचं 1977ला काम केलं, सुरू केलं, पहिलं काम राजकीय क्षेत्रामध्ये. आणि विद्यार्थी परिषद नगराध्यक्षापासून तर प्रदेश उपाध्यक्ष नितीन गडकरी वगैरे आम्ही सर्व एकत्रच होतो विद्यार्थी परिषदेमध्ये. त्या काळातले विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आजही उल्हासजींना तेवढ्याच तळमळीनं असे जुळून आलेले आहेत. ते तेवढा एक प्रसंग सांगायचा राहिला होता. मी आनंद उपस्थित सर्व शोकाकुल जन, म्हणजे विश्वास नाही बसत की उल्हासजी ते आपल्यामध्ये नाही. सतत त्यांचं बोलणं जे आहे हे आम्हा लोकांशी सुरू राहायचं. आत्ता इथे अजय वानखेडे आहेत, ते मला म्हणाले की ते काल माझ्या इथे राहणार होते आणि आज नागपुरात थांबणार होते, संध्याकाळी वापस येणार. सतत दौऱ्यावर राहणारी व्यक्ती. प्रकाशजींनी उल्लेख केला, विद्यार्थी परिषदेत देखील मी, प्रकाशजी, आम्ही सगळे एकत्र काम करतो. नितीनजी होते आमचे नेते. तेव्हापासून विद्यार्थी परिषदेपासून त्यांच्याशी संबंध राहिला. 10-12 वर्षापूर्वी बहिणींचं निधन झाल्यानंतर ते सतत फिरतीवर असायचे आणि त्याच्यानंतर सतत त्यांनी संपर्क करणं सुरू केलं. मी जेव्हा विधान परिषदेला उभं होतो तेव्हा ते विभागाचे शिक्षक परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांचं मार्गदर्शन हे त्याच्या आधी आणि सतत होत राहिलं. प्रकाशजींनी सांगितलं त्याप्रमाणे एक मल्टी डायमेन्शनल लिडरशिप ज्याला म्हणतो विचारांची, ती त्यांची होती. ब्ल्यू रिव्होल्युशनमध्ये फार मोठा रोल त्यांचा. म्हणजे फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून फिशरीज व्यवसायाचं मार्गदर्शन नवीन युवकांना करायचं, हे ते करायचे. आपणही येत होतं. मत्स्य व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल, शिक्षण क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, अशा सर्व क्षेत्रांमध्ये आणि त्यांचा वावर होता. आणि वावर म्हणजे स्पष्टपणे दिसणारा असा वावर. प्रत्येक याच्यात त्यांची भूमिका राहायची, आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याची त्यांची जी पद्धत होती, त्याच्यामुळे अनेक वेळा असं वाटायचं की इतके स्पष्ट कशी काय बोलतात, परंतु ते सतत स्पष्ट बोलायचे. सतत पायाला त्यांच्या भिंगरी असायची. आणि फक्त त्यांनी हेच पुस्तक नाही, असे 7-8 पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध झाले वेगवेगळ्या विषयावरचे. या सगळ्या याच्यामध्ये उल्हासजींचा वावर होता. आज आपण एक वेगळी शोकसभा 8-10 दिवसांनी या ठिकाणी घेतो आहे, त्याच्यामुळे मी जास्त अधिक काही या ठिकाणी बोलणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीने, त्यांच्या सर्व मित्र मंडळाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने, शिक्षक परिषदेच्या वतीने, विद्यार्थी परिषदेच्या वतीने आणि संपूर्ण आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने, शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपण शांतीमंत्र म्हणू. पहिले एक मिनिट म्हणू. पहिले श्रद्धांजली, शांतीमंत्र, शांतीमंत्रानंतर
सावधान. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. आपण फक्त एक मोठा कार्यक्रम घेणार आहे या 8 दिवसात.